सर आज केरळाची बैठक जी आहे पक्षाची ती झाली. खरं तर केरळचे तुमचे मंत्री AK शशेंद्रन आणि थॉमस आणि त्याचसोबतच कार्याध्यक्ष PC चाकोसुद्धा होते. तुम्ही देखील केरळचे निरीक्षक आहात. काय संपूर्ण बैठकीमध्ये आजच्या घडलं आणि काय रणनीती आखली आहे आगामी केरळच्या स्थानिक निवडणुकींकरता? अध्यक्ष 14 जिल्हे आहेत, कासारगोड ते त्रिवेंद्रम, त्या सगळ्यांचे जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत आणि मी जाऊन स्वतः तिथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कारभार बघितला होता. आता कमिटी अपॉइंट करायची आहे, त्याला मान्यता देण्यासाठी मी स्वतः तिथे जाणार आहे. आणि गेली अनेक वर्ष शरद पवारांना मानणारा एक वर्ग केरळामध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य आहे, त्याच्यानंतर लगेच राज्याची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचे त्या तिघाही संबंधितांना साहेबांनी आदेश दिलेत. सर लाडकी बहीण योजना जी 1500 वरतून 2100 रुपये करण्याचा वादा जो आहे तो महायुती सरकारने दिलेला होता, परंतु अजूनपर्यंत ते काय 2100 झाले नाही. परंतु आता ज्या महिला शेतकरी योजनेचा लाभ घेतात आहेत त्यांच्या खात्यात मात्र लाडकी बहिणीचे 1500 ऐवजी आता 500 रुपये जे आहेत ते टाकले जाणार आहेत. माझ्या बहिणींना आज मी सांगतो, गरज सर्व आणि वैद्य मरो, तुमचं काम संपलेलं आहे. आता काय फार अपेक्षा आहे सरकारकडनं ठेवू नका. पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत. सत्य सांगताना कधी जे साफ आहे ते बोलून टाका. हे सरकार तुमचा वापर झालेला आहे. तुमच्याकडनं मतांची शिदोरी घ्यायची होती, जे काही घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे. आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं 2100 जाऊ द्या. 2100 तर होणारच नाही, पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की 1500 तरी दिलेच पाहिजेत. म्हणजे हा माझ्या बहिणींना अपमानजनक आहे. ती 1500वरून 500वर नशिबातून सांगितलं नाही की 100 रुपये यांना देऊ आम्ही. खरं तर सर वाल्मिक कराड सध्या आता अटकेमध्ये आहेत, परंतु वाल्मिक कराडचं एन्काउंटर करा अशी सुपारी जी आहे ती जे निलंबित PS आहेत धनंजय कासले यांना दिली होती आणि ही माहिती धनंजय कासले यांनी समोर आणलेली आहे, स्वतःहून समोर आणलेली आहे. म्हणजे एकंदरीत धनंजय कासले जे काही बोलत आहेत ते धक्कादायक आहे. पण बीडच्या राजकारणात काही होऊ शकतं. आणि मला एक इंग्रजी साहित्यामधलं एक वाक्य आठवतं, दोज हू लिव्ह बाय स्वॉर्ड्स डाय बाय स्वॉर्ड्स. जे तलवारीच्या जोरावरती जगत असतात ते तलवारीनेच मरतात. त्यामुळे ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. काल 14 तारखेच्या निमित्तानं जो शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण करण्यापासून डावललं गेलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाराज आहेत. अजित पवारांना रायगडावर भाषण दिलं नाही अशा चर्चा रंगल्या. आता तो त्यांचा प्रश्न आहे, कोणाला भाषण करू द्यायचं नाही द्यायचं. त्याच्यात कार्यक्रम असताना सुद्धा एक मुख्यमंत्री गेले आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावललं. ते वेगवेगळ्या पक्षांचे त्यांचे प्रमुख त्यांना डावलले कदाचित त्यांच्या बाबतीत गरज त्यांचं महत्त्व होतं कधी हेच मला माहीत नाही. जेव्हा BJPला 135 जागा मिळाल्या त्याच दिवशी या दोघांनी विचार करून ठेवायला होतं की आपलं महत्त्व शून्य आहे. आणि हे सत्य आहे की त्यांचं महत्त्वच नाही आहे. त्या दोघांनी कितीही काही केलं तरी मुख्यमंत्री हे संख्येने इतके पुढे गेलेले आहेत की हे सरकार पाडूही शकत नाहीत, सरकारमध्ये काही हालचालही करू शकत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते मुकाट सहन करायचं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय आमच्यासारख्याने जास्त बोलावं असं काही नाही. त्यांच्या पक्षाचं आहे, त्यांच्या सरकारचं आहे, सरकारमध्ये ते तिघं आहेत. कोणाला बोलू द्यायचं नाही द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. सामान्य जनतेला काय करायचं याच्याशी? सामान्य जनतेला महागाई काय म्हणते, दूध कितीवर पोचलंय, भाज्यांचे भाव काय आहेत, सगळं पेट्रोलचा भाव काय झाला आहे, महागाई परवडत नाही आहे, खिशाला घोर लागला आहे, त्याच्याबद्दल चर्चाच होत नाही. भाषण काय झालं का नाही झालं काय फरक पडतो? आंबेडकरांचे विचार मानणारे आहेत का? नाही मानणार आहेत. संविधानाची पूजा करणार आहेत का? नाही करणार आहेत.
पवार साहेब एकीकडे डावलाडावली चालू आहे, तर दुसरीकडे महायुतीचे काही मंत्री म्हणजे चंद्रकांत पाटील असो किंवा संजय शिरसाट असो ते असं म्हणतात की महाविकास आघाडीमधला जो तुमचा मित्रपक्ष उभाटा उद्धव ठाकरे यांची शिवसेना तो नरेंद्र मोदी आणि अमित शहाशी सेटिंग करतात, ते त्यांना सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. काय माहीत नाही, पण मी जे काय संजय राऊतांचं विधान ऐकलं त्याच्यातनं त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की आम्हाला काय जायचं नाही. आता तुम्ही कोणाबद्दलही काही बोलू शकता ना, हा आमच्याकडे काल येऊन गेला, तो आमच्याकडे काल येऊन गेला, ते 10 जण आम्हाला भेटून गेले, कोण बघायला असतं. अमित शहा आणि मोदींशी जाऊन चर्चा करून आले. आता हे तुमच्यासाठी विधान झालं, तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज झाली, त्याच्यातली सत्यता किती? 0. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे. प्रशासनाला कारवाईचे नीट आदेश दिले. ठीक आहे ना, झाला घोटाळा तर झाला, खोट्या सह्या मारल्या, मेलेल्या माणसाच्या खोट्या सह्या मारून भरती झाली. आता हे सगळं नागपूरमध्ये घडतंय, त्याचं आश्चर्य वाटत. भाजप लहान पक्षांना संपवते का? कारण की त्यांची ती सवय आहे, त्यांची ती सवय आहे, मिठीत घेऊन मारून टाकायचं, ही भाजपची पूर्वीपासूनची सवय आहे. शेकापचे माजी आमदार आहेत पंडित शेठ पाटील, त्यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे असं आहे की सगळेजण लाईन लावून प्रवेश घेत आहेत. मला माहीत नाही, इतकं भरलेलं घर आहे ती की तुम्हाला दरवाज्यातच उभं राहावं लागेल. आता काय तिथे जागा नाही कोणाला. आज जे कॅबिनेटचे निर्णय झाले त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय असा झालेला की जे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैदेमध्ये किंवा कोठडीमध्ये जर कैद्याचा मृत्यू झाला तर त्याला नुकसान भरपाई देण्याचं जे धोरण होतं त्याला मंजुरी देण्यात आली. पण मृत्यू होतोच कसा? सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची साधी तुम्ही दखलही घेतली नाहीत. दॅट इज इन्स्टिट्यूशनल किलिंग. अक्षय शिंदे आणि सोमनाथ सूर्यवंशी ही तुमच्या शर्मेनी लाजा माना खाली का जात नाहीत? आणि नेमके मागासवर्गीयच कसे मिळतात, मरतात कोठडीमध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये? कशाला संविधानाची वाहवा करायची आणि कशाला 14ला जाऊन कार्यक्रम घ्यायचे आणि भाषणं करायची? तुम्हाला गोळ्या घालून ठार मारायला आणि काठ्यांनी बडवायला फक्त मागासवर्गीयच मिळतात ना. फुले चित्रपटावरती देखील आक्षेप आहे, काही सीन्स त्याच्यामधले काढावे असे का काढायचे? केवळ एका समूहाला आवडत नाही म्हणून? ब्राह्मण्यवादाने शिवाजी महाराजांना छळलं, संभाजी महाराजांना छळलं आणि त्याच्यानंतर फुलेंना छळलं, शाहूंना छळलं, आंबेडकरांना छळलं. हे वास्तव आहे, हे सत्य आहे, हा इतिहास आहे. इतिहास का बदलायला लावताय आणि एवढं का घाबरता? जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही नाही पाणी पिऊ दिलं लोकांना, खरं आहे. तुम्ही नाही जाऊ दिलं देवळात, खरं आहे. तुम्ही नाही शिकू दिलं एका पिढीला नाही 10 पिढ्यांना, खरं आहे. त्या पिढ्यांना शिकवणारा एक माणूस महात्मा ज्योतिबा फुले मैदानात उतरले. तुम्ही त्यांना दगडं मारले, त्यांच्या बायकोला, त्यांना सावित्रीबाईला, आणि त्यांना एवढा कशाला थैथयाट करताय? जे खरं आहे ते खरं आहे. आणि माझा मी आव्हान करतोय बहुजनांना, जागे व्हा. तुमच्या भगिनी आज शिकतायत, तुमच्या बायका आज शिकतायत, तुमच्या पोरी शिकतायत, त्या एकाच माणसामुळे, महात्मा ज्योतिबा फुले, आणि त्याला कायदेशीर आधार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान कोणाला अर्पण केलंय? महात्मा ज्योतिबा फुले. बहुजनांचा पहिला कैवारी या देशातला, जगातला कोण? महात्मा फुले. सर, एकीकडे फुले चित्रपटावर चर्चा सुरू आहे, त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर कोण नामदेव ढसाळ, हा सुद्धा प्रश्न येतो. साहेब, प्रश्न असा आहे की सेन्सॉर बोर्डाला काय माहिती हो महाराष्ट्राबद्दल? कोण आहे त्याच्यात मराठी माणूस? कोण आहे महाराष्ट्राच्या मातीची ओळख ठेवणारा? कोणतरी दिल्लीचे आणून बसवतात ज्यांना महाराष्ट्राबद्दल माहीत नाही. ते विचारतात कोण नामदेव ढसाळ, ते सांगतात हा चित्रपटातला हा सीन काढून टाका. अरे शेणगोटे मारले ना माझ्या आईला, माझ्या सावित्री माईला मारले ना तुम्ही शेणगोटे. तुम्ही फुलेंना मारण्याची सुपारी दिलीत ना, मग दिली तर दिली. त्याच्यातनं मार्ग काढत फुलेंनी महिलांची शाळा सुरू केली. ती एका समाजासाठी होती का? ती एका जातीसाठी होती का? समस्त महिला वर्ग शिकला. विधवांच्या डोक्यावरचे केस ओढून काढण्याची क्रूर पद्धत होती, ती बंद केली ना फुलेंनी. ती कुठल्या समाजात होती, कुठल्या जातीत होती, ह्याच्यावर पण चर्चा करूया ना मग आपण. जर चुकीच्या प्रथा परंपरा बंद झाल्या तर ह्याच्यात काय फुलेंची चूक होती? आणि मग ते का नाही दाखवायचं? शाळेचे दरवाजे तुम्ही बंद करून टाकलेत.
आता उद्या सांगाल बाबासाहेब आंबेडकरांना खोलीच्या बाहेर बसून शिकताना दाखवू नका. अहो त्यांना तुम्ही वर्गात बसू नाही दिलं ना बाबासाहेब आंबेडकरांना. अरे तुम्ही ज्याला वर्गात बसू नाही दिलं त्यांनी संविधान लिहिलं, त्याच्या हुशारीची दाद द्या ना. सर, संभाजी भिडे यांना आज सकाळी सांगलीमध्ये कुत्रा चावलेला आहे आणि त्यानंतर सांगली महानगरपालिका जी आहे ती अलर्ट मोडवरती आली आणि भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्याचं काम सांगली महानगरपालिकेने केलं. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढलेत. आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. हे सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. सर, हम खासकर देख रहे हैं कि मुर्शिदाबाद में जिस तरीके से हिंदू घर छोड़ रहे हैं या वक्फ बोर्ड को लेके वहाँ पे एक तनाव दिख रहा है. तमिलनाडु में भी एक मामला सामने आया कि वक्फ बोर्ड की देखो वक्फ का जो माहौल खराब करने का काम चालू है, मुझे लगता है सरकार की इच्छा ही थी. वक्फ तो कोई वजह ही नहीं है. मैं आज भी कहता हूँ वक्फ का मतलब जानिए. वक्फ का मतलब है कि दान. और हिंदू परंपरा में दान को बहुत अनन्य साधारण महत्व है. अब दान दी हुई जमीन तुम खींच के ले जा रहे हो, उसका विरोध, उसको दिल से विरोध करेंगे लोग, और उसमें कोई गलत नहीं है. सरकार का क्या अधिकार है उन जमीनों के ऊपर. और कुछ भी झूठ बोलोगे कि लाखों हेक्टर जमीन जो आदिवासियों की थी. अरे आदिवासियों की जमीन कोई लेता है क्या है? वक्फ वही जमीन की जाती है जो तुम्हारे नाम पे है. वो किसी के नाम पे है, उसको दान करने का अधिकार किसी को नहीं है. तुम्हारे नाम पे अगर जमीन है तो वही दान हो सकती है, वरना दान ही नहीं हो सकती. लेकिन जो तमिलनाडु में हम देख रहे हैं, पश्चिम बंगाल की स्थिति देख रहे हैं, या ऐसी स्थिति बनी रहेगी या इसमें कुछ देखो बस सब स्थिति तो बदलती जाएगी, लेकिन ये विद्वेष की राजनीति करने का जो काम पिछले कुछ सालों से शुरू हो गया है, वो समाप्त होने का वक्त आ जाएगा. ये भारत के लिए ये जो हो रहा है वो अच्छा नहीं है. ये देश अगर इकोनॉमी की तरफ की बात करे तो जिस तरीके की इकोनॉमी हमारी गिर रही है उसको मद्देनजर देखते हुए उसको रखते हुए हमने सोचना चाहिए कि ये देश बर्बादी के कगार पे आके खड़ा हुआ है. दो धर्मों में, दो जाति में विवाद ये इस देश के लिए भलाई की तरफ नहीं लेके जाएगा. इस देश को बर्बादी की तरफ लेके जाएगा. दूसरा सवाल सर ये कि ये स्थिति तो बनी हुई, खासकर रॉबर्ट वाड्रा को ईडी के दफ्तर जाना पड़ा है. उनकी वहाँ पर जांच हो रही है, पूछताछ हो रही है. क्या कहेंगे, फिर से एक बार ईडी का चक्कर शुरू? पता नहीं अभी किस कारण उनको बुलाया है, क्या है. 2014 से लेके अब 2025 आ गया. 11 साल के बाद अगर सरकार को कुछ मिलता है तो मालूम नहीं क्या मिला है. 11 साल के बाद हाथ में कुछ ऐसी बात लगी है क्या, मालूम नहीं क्या हो रहा है. दबाव बनाने की कोशिश में फिर से ईडी के जरिए लग रहा है. देखो ये जो भी यंत्रणाओं का इस्तेमाल हो रहा है उसके बारे में हमने बार बार कहा है कि यंत्रणाओं के माध्यम से दबाव निर्माण करना ये इसका हेतु साफ नहीं. सर, आज केरल के प्रदेश कार्याध्यक्ष आए थे, उनके साथ आपकी बैठक हुई है. केरल में आने वाले चुनाव में पक्ष ने क्या करना चाहिए, पार्टी की क्या भूमिका होनी चाहिए, कितनी चुनाव सीटें लड़नी चाहिए, कौन से जिले में क्या करना चाहिए, इसके ऊपर सविस्तर बातें हुई. और आगे की भूमिका तय करने के लिए हम फिर से एक बार बैठने वाले. आप निरीक्षक की भूमिका में है, पवार साहब ने कुछ विशेष सूचनाएं दी गई है? नहीं, हम 4 जन बैठे थे, 5 जन बैठे थे, और आने वाले दिनों में क्या करना चाहिए इसके ऊपर बात हुई. और 2-3 बैठक होगी और उसमें तय किया जाएगा कैसे आगे बढ़ना है. महाराष्ट्र से कौन कौन केरल में दौरे के लिए जाएगा, प्रचार? अरे अभी तो पहली मीटिंग हो गई है, जरा टाइम तो जाने दो. सर, हम लाड़की बहन योजना की बात करेंगे कि लाड़की बहन बीन कुछ नहीं, सब अब सावत्र बहन हो गई है. क्या वो सौतेली बहन हो गई है. सौतेली माँ, सौतेली बहन. मैं सौतेली बीबी तो नहीं बोल सकता हूँ,
लेकिन हमारी बहनों का कोई इज्जत अब महाराष्ट्र में नहीं है। झूठ मूठ के वादे करके उनसे हाथ से वोट तो ले लिए, लेकिन बदले में क्या दे रहे हैं? तो अब 1500 से 500 और 2-3 महीने में 1500 से इस पर आ जाएंगे। ये देखो, इसको जीरो बोलते, जीरो। हमारे बहनों को लाचार मत समझो। आपने पैसे देकर उनको खुश तो कर दिया, लेकिन उनकी जेब से पैसे निकाल कर उनकी खुशियां मार रहे हो। खुशी के मारे हमारे बहनों ने आपको वोट दिए, आप आके इधर बैठे हो, लेकिन आपको यहाँ से खींच के लेके जाने का काम यही बहन करेगी। हम खासकर देख रहे हैं सरकारी कार्यक्रमों में कहीं एकनाथ शिंदे को भाषण करने का मौका मिलता है तो कहीं नहीं मिलता। अजित दादा को तो दोनों ही जगहों ये पे देखो, ये तो मुख्यमंत्री का अपना अपना ये रहता है, अधिकार रहता है किसको भाषण करने देने का, नहीं देने का। इतना प्रेम संबंध है उनको, है उनमें कि मुख्यमंत्री को वक्त नहीं होता है तो भाषण करके चले जाते हैं। उसमें बुरा मानने की क्या बात है? नहीं दिया तो मुख्यमंत्री का अपना अपना भागने का ये रहता है, उसको कार्यक्रम है। आप ऐसा कैसा सोच रहे हैं? लेकिन एकनाथ शिंदे को फिर पीसी लेनी पड़ती है, वहाँ अपने विचार ठाणे में आके रखते हैं चैतन्य के बजाय। अभी नहीं दिया भाषण करने को तो वो भी बेचारे क्या करेंगे? कहीं ना कहीं तो बोलना पड़ता है ना। अम्बेडकर के बारे में बोलना ही पड़ेगा ना। हम तो लगातार अम्बेडकर जी करते ही रहते हैं, अम्बेडकर 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 अम्बेडकर। वो तो बोलते हैं ना अम्बेडकर माला जपते हैं इन लोग, तो हम तो जपते ही रहते हैं। ये कभी कभी बोलते हैं तो उनको बोलने का मौका भी मिलना चाहिए ना। सर, एक मराठीमध्ये प्रश्न आहे। फुले चित्रपटावरतून वाद सुरू असताना आता मात्र उदयनराजे भोसले यांनी एक नवीन दावा केला आहे की मुलींची पहिली शाळा जी आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरुवात केली आणि त्याचं अनुकरण जे आहे ते महात्मा फुलेंनी केलं, असा एक नवीन दावा जो आहे तो उदयनराजे भोसले यांच्याकडनं ठेवण्यात आला। मला माहीत नाही उदयन महाराज कुठल्या इतिहासाची पुस्तकं वाचतात, मला त्या इतिहासाबद्दल काही जास्त माहीत नाही आहे।